ज्ञानराज माझी योग्यांची माहुली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. योगी पावन मनाचा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली चरित्र आज आपण गेले 3 दिवसापासून अभ्यासतोय. या ठिकाणी नेवासा श्रामपूर रोड एस कॉर्नर श्री रावसाहेब मोहनीराज पेचे वस्तीवरती खंडेरायाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि वर्धापनाच्या दिनाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरीचं पारायण सोहळा या ठिकाणी कार्याचं वय 4th आहे. मोठमोठ्या साधूंचे संतांचे आशीर्वाद या ठिकाणी लाभलेले आहेत. ब्रह्मपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं ब्रह्मपूजनीय आदरणीय थोर मठाधिपती प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत गुरुवर्य बनसी बाबा तांबे यांच्या कृपा आशीर्वादानं व महंत परमपूजनीय आदरणीय दत्तपीठ संस्थांचे मठाधिपती परमपूजनीय आदरणीय भास्कर गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी महंत स्वामी परमपूजनीय आदरणीय त्रिगुणेश्वर संस्थानचे मठाधिपती स्वामी सुनीलगिरीजी महाराज हंडी निमगाव, तसेच हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय माऊली संस्थानचे मठाधिपती शिवाजी महाराज देशमुख, उद्धवजी महाराज मंडलिक, तुकाराम महाराज संस्थान नेवासा यांच्या मार्गदर्शनानं आज कथेचा आपला 3रा दिवस. कथेमध्ये माझे सहकारी सिंथला आहेत ते हरिभक्तीपरायण संगीत अलंकार प्रतापजी महाराज कोलते, तसेच गायनाचार्य हरिभक्तीपरायण सतीशजी महाराज धनगर, सर्वश्री पॅडला जे साथ देत आहेत तसे हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय गणेशजी महाराज चौधरी, तसेच मृदुंग अलंकार मृदुंग रत्न हरिभक्तीपरायण कृष्णाजी बाबा बोबडे तथा आबा आपण त्यांना म्हणतो असे, तसेच माझ्याबरोबर आलेले गणेशजी महाराज वाघमारे, संपूर्ण माता भगिनी पुरुष वर्ग. काल आपण बघितलं धर्म मार्तंडाने माऊलीला गंगेला स्पर्श सुद्धा करू दिला नाही. अंगावरती गाळ टाकणं, अवहेलना करणं, अतिशय तुसाड्या शब्दामध्ये बोलणं, काळजाला घर करून जाणारे शब्द माऊली ज्यावेळेस घरी गेले आईनं बघितलं आणि माऊलीला आई सांगू लागली, बाळा एकटाच गेला होतास ना इंद्रायणीवरती, पाय घसरून पडला ना रे. मला माहित असत, मला माहित होत. अरे कुणाला तरी बरोबर घेऊन जायचं, सोपान काकाला न्यायचं. आणि त्याच वेळेस आईला सर्व पूर्व हकीकत माऊलीनं सांगितलं, आई ते काका आहेत ना त्या काकाने मला मारलं ग. हे सांगत असताना विठ्ठलपंत आतमध्ये आलेला हुंदका तसाच दाबला आणि दाबल्यानंतर रुक्मिणीने सांगितलं, अहो कुठपर्यंत सहन करायचा हा अन्याय, आपल्यावर तर आहेच पण मुलांनी पण कुठपर्यंत सहन करायचा अन्याय, काय करायचं. रुक्मिणी मी पैठणला जातो, रुक्मिणी मी पैठणला जातो. अहो खरंच जा, अहो खरंच जा तुम्ही पैठणला, खरंच जा. आपल्या मुलांची मुंज व्हावी, आपल्या मुलांना शिक्षण व्यवस्थितरित्या घेता यावं, माझ्या मुलांना समाजामध्ये व्यवस्थितरित्या जगता यावं याकरता खरंच जा तुम्ही पैठणला, खरंच जा. विठ्ठलपंत मजल दर मजल करीत पैठणच्या दिशेने निघाले.
फुपाट्याच्या वाटा तुडत होते. ऊन म्हणून उपासी पोटानं गडगडा गडगडा पाणी प्यावं आणि तसंच पदक्रमणा चालूच राहावी. गुडघ्यापर्यंत धोतर आहे, दोन्ही खांद्यावरती असं उपरण टाकलेलं आहे, दाढी वाढलेली आहे, जटा वाढलेल्या आहे, शरीर कृश झालेलं आहे. मजल दर मजल करीत पैठण्याची तीर्थक्षेत्रावर आले महाराज. आणि पैठण तीर्थक्षेत्र पूर्वीची दक्षिण काशी. पैठण क्षेत्राकडे जर बघितलं ना, पगडी घातलेल्या वाटोळ्या पोटाच्या ब्राह्मणाकडे बघावं तसं पैठण दिसायचं. दवाने पाय ओले करीत करीत गवतावरून चालत असताना दवाने पाय चिंब झाले. तशीच गोदावरी वलंडली. गोदावरी वलंडल्यानंतर पैठण या तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर बघितलं अनेक वाडी आहेत, पडलेले घर आहेत, अतिशय सुंदर आणि सुबेक असे मंदिर आहेत, मंदिरांचे सभा मंडप आहेत. त्या गल्ल्या मागत टाकत सुंदर ब्राह्मणांच्या गल्लीमध्ये सुबक आणि व्यवस्थितरित्या मांडली असलेली गल्लीमध्ये ते घुसले. गल्लीतून सामोर जात असताना भला मोठा वाडा आणि त्या वाड्याच्या परिसरामध्ये विठ्ठलपंत गेले. अतिशय दगडाने व्यवस्थितरित्या बांधलेला तो वाडा, मोठी चौकट, त्याला कवाड. तो वाडा होता बळवंत शास्त्रींचा. बळवंत शास्त्रीच्या वाड्यासमोर गेले. वाटलं बळवंत शास्त्री ओळखतील की नाही कोणास ठाऊक, पण बऱ्याच दिवसापूर्वी आमची त्यांची गाठ झाली होती. का? लग्नाच्या अगोदर तीर्थक्षेत्र करत असताना, तीर्थयात्रा करत असताना बळवंत शास्त्री भेटले होते एकदा. अशाच गप्पा झाल्या आणि गप्पा झाल्यानंतर बळवंत शास्त्री म्हणाले होते, पैठणला कधी आलात तर या वाड्यावरती, पैठणला आलात ना तर या वाड्यावरती. विठ्ठलपंत वाड्यामध्ये घुसले. वाड्यामध्ये घुसल्यानंतर समोर वसरी आहे, वसरीच्या बाजूला गोठा आहे, गावरान गाई 2-3 आहेत. बळवंत शास्त्रीनं नुकतं स्नान केलेलं असावं आणि स्नान केलेलं असल्यानंतर अगदी बळवंत शास्त्रीचा ते लुकलुकीत डोळे आहेत, डोक्याला असे सुंदर शेंडी आहे, यज्ञोपवीत गळ्यामध्ये आहे आणि पंचा उघड्या बंब शरीरावर टाकलेला आहे, 2 टांगी धोतर नेसलेले आहेत आणि निघण्याच्याच बेतात होते. आणि बळवंत शास्त्री आपले जोडे पायामध्ये घालत असताना वाड्याकडे तोंड होतं. बगलेमध्ये कोणता तरी ग्रंथ होता. विठ्ठलपंताने बघितलं आणि बघितल्यानंतर वंदन केलं. नमस्कार करतो शास्त्री, नमस्कार करतो. आणि विठ्ठलपंताकडे शास्त्रीनं बघितलं. बघितल्यानंतर आपले डोळे आहेत ना बारीक केले. बारीक केल्यानंतर पुन्हा मोठाले केले. बघितलं, अतिशय आठवण्याचा प्रयत्न केला. आठवलं. आपले झपाझपा पायरीवरून पाय टाकत विठ्ठलपंतापर्यंत आले. आणि विठ्ठलपंतापर्यंत आल्यानंतर विठ्ठलपंतांचा हात पकडला. विठ्ठलपंत अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. आणि आपल्या ओल्या सोरामध्ये या 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 विठ्ठलपंत किती दिवसाने या वर या 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 वर या. विठ्ठलपंताचा हात पकडला आणि विठ्ठलपंतांना वस्त्रीमध्ये घेऊन या 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 या. किती दिवसाने भेटतात विठ्ठलपंत, कसा कसे आहेत. विठ्ठलपंतांचा हात पकडला. विठ्ठलपंताचं हृदय भरून आलं, डोळे पाणवले. असं वाटलं आजही या जगतामध्ये माणुसकी शिल्लक आहे, आजही या जगतामध्ये माणुसकी शिल्लक आहे. कारण की विठ्ठलपंताला आजवर वाड्याच्या बाहेरच उभा राहून हात बांधून बोलावं लागत होतं. विठ्ठलपंतांना एवढा आदर तिथ्य कुणाच्याच घरामध्ये भेटला नव्हता. आई विठ्ठलपंतांना ज्यावेळेस वस्त्रीमध्ये नेलं, बसा 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 विठ्ठलपंत बसा, बसवलं गादीवरती. आणि कितीतरी दिवसाने गादीचा स्पर्श विठ्ठलपंतांच्या शरीराला झाला होता. कितीतरी दिवसाने बळवंत शास्त्री चौफळ्यावर बसले. विठ्ठलपंतांच्या डोळे पाणवलेले होते. बळवंत शास्त्रीनं बघत नाही तोपर्यंत उपरण्याने ते डोळे पाणवलेले पुसले. जसे गावरान गाईच्या नेत्रातून आसरू यावेत आणि त्या आसरूने आपल्या लेकराकडे गावरान गाईनं बघावं, तसे विठ्ठलपंत बळवंत शास्त्रीकडे बघत होते. बघतच राहिले. काय घाललाय? बळवंत शास्त्रीनं विचारलं. विठ्ठलपंत व्यवस्थित आहे. कसं येणं केलं पैठणला? आणि मग विठ्ठलपंत आपली पूर्वस्थिती सांगू लागले. शास्त्री लग्न झालं,
लग्न झाल्यानंतर प्रपंचमध्ये मन रमत नव्हतं, संन्यास घ्यावं म्हणून रुक्मिणीला विचारलं संन्यास. रुक्मिणीने सांगितलं घे, परंतु आमच्या स्वामींनी सांगितलं गृहस्थी जीवन अर्धवट सोडून आलास, पुन्हा गृहस्थी जीवन जग. पुन्हा गृहस्थी जीवन जगायला लागलो स्वामी. बघता बघता 4 मुलं जन्माला आले. जणू काय आकाशच या भूमीवरती गळून पडलं की काय, असं ते 4 मुलं होते. मुलं रांगता रांगता चालायला लागली, चालता चालता बोलायला लागली. बोलत होते जणू काय वेदच बोलत होते. असे माझे मुलं आहेत. निवृत्ती, ज्ञाना, सोपान, मुक्ताबाई. आणि मग पण आमच्या घरावरती माणसाला खाणारी गिधाडे उतरले. गिधाड्याने जसं एखाद्या जिवंत जनावराला टोकरून खावं, तसं गिधाड्याने आमच्या संपूर्ण प्रपंचाला टोकरायला सुरुवात केली. संन्यासाची कार्टे जगू द्यायचं नाही त्यांना जीवनामध्ये, त्यांची मुंज होऊ नये याकरता प्रयास आणि प्रयत्न करतात आळंदीकर. परंतु मी तुमच्याकडे आलो, विठ्ठलपंत उठले, गदगद झाले, नेत्रातून घळगळ 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 असे अश्रू येत आहेत. आणि त्याच वेळेस विठ्ठलपंत समोर गेले आणि बळवंत शास्त्रीचे पाय पकडले. शास्त्री दया करा शास्त्री, मला धर्मात घ्या शास्त्री. मी न्याय मागण्याकरता पैठणला आलो शास्त्री. माझे मुलं उघड्यावर होतो, माझ्या मुलांची मुंज व्हावी, माझ्या मुलांना समाजामध्ये व्यवस्थितरित्या जगता यावं, माझ्या मुलांचं शिक्षण व्हावं याकरता तुमच्याकडे आलोय शास्त्री. मला पदरात घ्या शास्त्री. शास्त्रीनं विठ्ठलपंतांचे खांदे पकडले, उठवलं. जाऊ आपण. तोपर्यंत शास्त्री आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर तांबर पाणी आणलं, गुळ आणला, विठ्ठलपंतांना दिला. विठ्ठलपंत पाणी पिले. शास्त्री उपवासी पोटी आलो, आळंदीवरून उपवासी पोटी आलो, मजल दर मजल करीत आलो. माझ्या मुलांची मुंज व्हावी, मला धर्मात घ्या शास्त्री, मला धर्मात घ्या. ठीक आहे. त्याच वेळेस शास्त्रीनं त्या ठिकाणी जेवण वगैरे, विठ्ठलपंतांची तयारी. विठ्ठलपंताने मनसोक्त भोजन केलं आणि भोजन केल्यानंतर आदरतिथ्य चांगलं झालं होतं. आणि त्याच वेळेस विठ्ठलपंतांना म्हणू लागले, चला आपण धर्मसभेमध्ये जाऊ. आणि धर्मसभेमध्ये निघाल्यानंतर विठ्ठलपंत कुलकर्णी आणि बळवंत शास्त्री धर्मसभेमध्ये निघाले. मोठ्या वाड्यासमोरून जात असताना धर्मसभा भरलेली आहे. अनेक पंडित त्या ठिकाणी, महाराज मोठमोठ्या पगड्यांचे. असं वाटत होतं पगडीलाच नाक फुटलेलं आहे. अगदी लांब लचक पेरू सारखं नाक होतं, भरभरणारे 2 डोळे बोरासारखे होते आणि त्यालाच तसाच अगदी देह खाली पसरलेला. असे मुख्य पंडित त्या ठिकाणी वास्तव्याला आहे. आणि मुख्य पंडितांच्या बाजूला अनेक पंडित बसलेले आहेत, काही बटू आहेत, त्यांची धर्मावरती चर्चा चालू आहेत. जसे कुस्तीतले डावपेच सांगावे असे डावपेच ते धर्मातले सांगत होते. पगड्या मोठाल्या होत्या आळंदीकरांच्या, पगड्या मोठाल्या होत्या पैठणकरांच्या, पण त्या पैठणकरांच्या पगड्यामध्ये डोकंच नव्हतं. शास्त्राची धार त्या पगड्याला दिली जात होती आणि अनेक निष्पाप आणि निष्कलंक जीवांना ते शस्त्राला पगडीला लावलेली जी धार आहे त्या धारीनं अगदी निष्कलंक माणसांचे गळे कापले जात होते आणि त्या शास्त्रामध्ये अगदी खुमारीत असणारे पंडित त्या ठिकाणी जीवन जगत होते. धर्म धर्म आणि धर्माचा अधिष्ठान, धर्म धर्म टिकवायचा, आणि म्हणून त्यांची चर्चा चालू होती. तेव्हाच सभेमध्ये विठ्ठलपंत कुलकर्णी आणि बळवंत शास्त्री गेले. पंडितांना वाटलं आपली सभा ऐकण्याकरता आलेले असतील यदा कदाचित, आणि म्हणून त्या पंडितानं असा नजरेनेच इशारा केला. विठ्ठलपंत आणि बळवंत शास्त्री बसले एका बाजूला कोपऱ्यामध्ये. धर्मावरती चर्चा चालू होती आणि चर्चा चालू असताना तेवढ्यामध्ये मुख्य पंडित होते उपवेशाः, आणि या ठिकाणी प्राधान्य शंका असतील तर विचारू नका, मोठ्या मोठ्या शंका विचारा. उपवेशाः असं चालू असताना
त्या ठिकाणी शंकाचं निरसन करण्याकरता काही छोटे छोटे पंडित होते, काही ब्राह्मण होते, त्यांच्यामध्ये शंकाचं निरसन करायचं. बळवंत शास्त्री सभा आवरल्यानंतर जे ते ज्याच्या त्याच्या घराकडे निघाल्यानंतर बळवंत शास्त्री मुख्य पंडिताच्या जवळ गेले आणि म्हटले, पंडित थोडस खाजगी बोलायचं जीवनात. ठीक आहे, बोला बोला, काय बोलायचंय बोला. आणि बळवंत शास्त्री बोलू लागले. हे विठ्ठलपंत कुलकर्णी संन्यास घेतला, पुन्हा गृहस्थी जीवन जगायला लागले. आणि जगत असताना बघता बघता 4 मुलं झाली. ते बोलायला लागली, रांगायला लागली, रांगता रांगता चालायला लागली. आणि चालत असताना बोलतायत तर बोलतायत जणू जसं वेदच बोलतायत. आकाश धरणीवरती उतरावं असे 4ही मुलं आहेत. मागच्या जन्मीचे गतजन्मीचे साधक असतील ते यदा कदाचित, पण यांना धर्मामध्ये व्यवस्थित जगता यावं म्हणून न्याय मागण्याकरता आपल्या दारात आले. तेवढ्यामध्ये मुख्य पंडिताने सांगितलं, उपव्याशानं उद्या अमृतेश्वरेच्या मंडपामध्ये आपण सभा भरूया, धर्मसभा. आणि त्या ठिकाणी सांगितल्या जाईल काय करायचं ते. आणि एक लक्षात असू द्या, ते संन्यासी आहेत आणि आज ते मुक्कामाला थांबतील तर बळवंत शास्त्रीनं त्यांना आजचा आधार देऊ नये, आज त्यांच्या घरामध्ये त्यांना थांबू देऊ नये. ते धर्मशाळेतच थांबतील धर्मसभा होऊपर्यंत, असे ते मुख्य पंडित बोलले. आणि बोलल्यानंतर ग्रंथ असा भेटून टाकला आणि आपल्या ग्रहामध्ये निघून गेले. दुसरा दिवस उजेडला. अमृतशुराच्या मंडपामध्ये गच्च भरलेला तो मंडप आहे. आणि त्या मंडपामध्ये विठ्ठलपंत कुलकर्णी उभे आहेत. खांद्यावर उपरण आहेत, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, शरीर काष्ट झालेलं आहे, जटा वाढलेल्या आहेत. विठ्ठलपंत उभे आहेत. आणि त्याच वेळेस काय काढायचं शास्त्राचा आधार. 2 दिवस शास्त्राचा आधार सापडत होते पण सापडत नव्हता. अरे याच्या अगोदर कोणी असं केलंच नाही, काय सांगणार आहोत, कसा आधार दाखवणार आहोत. या अगोदर असा गुन्हा कोणी केलाच नाही. आपलेच माणसं जर धर्म बुडवे निघाले तर आम्ही करायचं काय. धर्म बुडवला धर्म. पण न्याय, तो न्याय मला मंजूर आहे. विठ्ठलपंताने हात जोडावे छातीशी आणि केविलवाणी स्वरामध्ये विठ्ठलपंताने म्हणावं, शरास शास्त्री द्याल तो न्याय मला मंजूर आहे. माझ्या मुलांची मुंच व्हावी, माझ्या मुलांना समाजामध्ये व्यवस्थितरित्या जगता यावं, माझ्या मुलांची हाल अपेष्टा होऊच नये म्हणून द्याल तो न्याय मला मंजूर आहे. द्याल तो न्याय मला मंजूर. न्याय द्यायचा काय, याच्या अगोदर हे कधी असं घडलंच नाही. न्यास घेतल्यानंतर पुन्हा प्रपंच, आणि प्रपंच करत असताना पुन्हा मुलं. म्हणजे सांगायचं काय, आता कसं बोलायचं, काय न्याय द्यायचा. एकच गलबल त्या धर्मसभामध्ये धर्ममंडपामध्ये उडालेली होती. एकच आहे. बळवंत शास्त्री म्हणू लागले, न्याय नसेल तर प्रायचित्त द्या. ह्या दोन्ही पती पत्नीला प्रायचित्त करायचं सांगा. करतील ते प्रायचित्त. हो, प्रायचित्त जमेल तुम्हाला. हो. आणि त्या मुख्य पंडिताने डोळे बारीक करून पुन्हा विस्फारले. डोक्यावरची पगडी काढली आणि पगडी काढल्यानंतर शेंडीच्या भोवताली खाजू लागला. पुन्हा पगडी लावली डोक्याला आणि पुन्हा असा एक हात गुडघ्यावर टाकतच म्हणू लागला, प्रायचित्त जमेल. हो. परंतु एक लक्षात असू द्या, प्रायचित्त द्याल तर दयाळू अंतकरणाने द्या. धर्माच्या गोष्टी करतात पण धर्म निष्ठुर आहे. पण तुमचं अंतकरण शुद्ध आहे ना. शुद्ध अंतकरणाने लेकरू वळाय हो विठ्ठलपंत. बळवंत शास्त्रीचं एवढंच असायचं, लेकरू वळाय होतो, वाचला पाहिजे आणि त्याला प्रायचित्त द्या. प्रायचित्त एकच प्रायचित्त आहे. जमेल काय, देहांत प्रायचित्त. ऐकलं, देहांत प्रायचित्त. अनेक इंगळ्या एकत्र डसाव्यात तेवढ्या वेदना हृदयाला झाल्या. विठ्ठलपंतांचं संपूर्ण शरीरात जणू काय रक्त सांडून गेलेलं आहे आणि हाडाचा सापळाच उभा त्यांच्या समोर आहे असं भासत होतं बाबा.
दरदरून घामाला विठ्ठलपंतांना देहांत प्रायचित्त कळालं. देहत्याग, देहत्याग. विठ्ठलपंतांना क्षणार्धात काहीच कळत नव्हतं आपण कुठे उभा आहोत म्हणून. दरदरून घाम आला, डोक्यातनं घामाच्या धारा येत आहेत, थरथरलं संपूर्ण शरीर, थरथरला जणू काय शरीरातून संपूर्ण रक्त निघून गेलं, फक्त हाडं आणि मांसच उभं आहे असं वाटलं विठ्ठलपंतांना. विठ्ठलपंत क्षणभर थांबले. ठीक आहे, देहांत प्रायचित्त, ठीक आहे. बळवंत शास्त्रीला फार वाईट वाटलं. संपूर्ण सभा बरखास्त झाली. देते त्याच्या तिकडे निघून जाऊ लागले. विठ्ठलपंत त्या सभा मंडपाच्या बाहेर आले. बाहेर आल्यानंतर काही सुचतच नव्हतं. काय करावं, कसं करावं, काय करावं, कसं करावं हे सुचतच नव्हतं. झालंय काय, आपण कुठे उभे आहोत हे विठ्ठलपंताच्या लक्षात सुद्धा येत नाहीये. महाराज तेवढ्यामध्ये मनामध्ये असं येऊन जायचं, धाव घाली विठो आता. असं यायचं मनामध्ये, भगवंताला उडी मारावास असं बोलवायचे देवाला. ते धाव घाली विठो आता, चालू नको मंद. 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 बडवे मज मारिताती, बडवे मज मारिताती, काही केल्या पराध. पराध धाव घाली विठो आता, चालू नको मंद. 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 विठो माझा हार तुझ्या कंठी कैसा आला. विठो माझा हार तुझ्या कंठी कैसा आला. शिव्या देते महार म्हणते, शिव्या देते महार म्हणते, देव बात गेला. बडवे मज मारिताती, बडवे मज मारिताती, काही केल्या अपराध. अपराध धाव घाली विठो आता, चालू नको मंद. 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 पुन्हा आळंदीला मजल दर मजल करीत पुन्हा आळंदीला विठ्ठलपंत आले. आणि विठ्ठलपंत आल्यानंतर रात्र मध्यंतर आहे. ते वडाचे पानं, त्या पिंपळाचे पानं वाऱ्यानं खळखळ झुळझुळ, खळखळ झुळझुळ, खळखळ झुळझुळ वाजायचे. जणू काय विठ्ठलपंतांना सांगत होते ते, विठ्ठलपंता देहांत प्रायचित्त. विठ्ठलपंता देहांत प्रायचित्त. इंद्रणीचं पाणी खळखळ झुळझुळ, खळखळ झुळझुळ वाजायचं. जणू काय त्या पाण्यातून आवाजच येतोय असं विठ्ठलपंतांना भासायचं. आणि त्यांना वाटायचं पाणी सुद्धा आपल्याला म्हणतंय, विठ्ठलपंता देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त. माये अतिशय थंडगार वारा झोंबत होता शरीराला.
शरीरामध्ये प्राणच उरले नाही की काय असं वाटत होतं विठ्ठल पंतांना. रुक्मिणी कुटियाच्या बाहेर डोळे लावून बसली होती. विठ्ठल पंतांच्या पावलाचा आवाज आला. तिन्ही लेकरं आपल्या त्या झोपेमध्ये कोपीमध्ये झोपलेले आहेत. विठ्ठल पंतांच्या पायाचा आवाज आला. रुक्मिणी माता उठल्या. उठल्यानंतर रुक्मिणी मातेनं पाण्याचा तांब्या भरून दिला, गडू भरून दिला. विठ्ठल पंताने हातपाय धुण्याकरता पायावरती पाणी टाकलं, हातामध्ये पाणी घेतलं, तोंडावर शिंपडलं. गुळणा करण्याकरता तोंडामध्ये पाणी घेतलं. तोंडावून हात फिरवत असताना त्याच वेळेस रुक्मिणी म्हणू लागल्या, अहो तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवणाकरता ताट करते. तोंडातला गुळणा बाजूला टाकला. हातातलं पाणी टपटप 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 खाली पडत होतं. रुक्मिणीकडे विठ्ठल पंताने बघितलं. रुक्मिणी काय? रुक्मिणी भूक नाही ग. वाटेत कुठं जेवलात का? वाटेत कुठं जेवलाय? नाही ग रुक्मिणी. मग रुक्मिणी पैठणकरांनी दिलेलं नाही ऐकूनच पोट भरलं ग रुक्मिणी. पैठणकरांनी दिलेलं नाही ऐकूनच पोट भरलं. रुक्मिणीनं हातातलं ताट खाली ठेवत असताना उत्साहाने विचारलं, काय नाही दिला? काय नाही दिला? काय नाही दिला? माझ्या मुलांना समाजामध्ये व्यवस्थितरित्या जगता येईल ना? माझ्या मुलांची मुंज होईल ना? हो रुक्मिणी हो. विठ्ठल पंतांनी कमरेला खवलेला कागद काढला, रुक्मिणीकडे दिला. रुक्मिणीनं भरभर 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 वाचत 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 खाली आली आणि शब्द खालचा वाचला, देहांत प्रायचित्त. काळजाने धसकाच घेतला. देहांत प्रायचित्त. रुक्मिणी देहांत प्रायचित्त म्हणजे प्राणत्याग. उद्या जातो रुक्मिणी. तिन्ही मुलं झोपलेले आहेत. रुक्मिणी उद्या जातो मी, मुलांचा सांभाळ तू करा. रुक्मिणीने लगेच बघितलं, नाही हो, जिथं माझं परम सौभाग्य आहे तिथं मी आहे. मी पण येणार तुमच्या बरोबर. मला पण उद्या तुमच्या बरोबर. मी नाही एकटी जगू शकणार हो. आणि तेवढ्यामध्ये ठरलं त्यांचं, उद्या सायंकाळी निघायचं. उद्या लेकरांना पुरणाच्या पोळ्याचा स्वयंपाक शेवटचा घालायचा. शेवटच्या नजरेमध्ये लेकरांना भरून घ्यायचं. शेवटची कुटिया बघायची. शेवटचा हात मुक्ताईच्या गालाला लावायचा. ज्ञानदादा बरोबर शेवटचं बोलायचं आणि निघून जायचं. झोपेत टाकून रात्री ठरलं. माही दिवस उजेडला. ज्ञानदादा, सोपान काका, मुक्ताई उठली. उठल्यानंतर रुक्मिणी मातेने सांगितलं, मुलांनो काय आहे आज आपल्याला, तुम्हाला पुरणपोळ्या आवडतात का रे? हो आई, आज आपल्याला पुरणपोळ्या करायच्या. मुक्ताईने विचारलं, आई आज कुठला सण नाही ना ग, मग आज कशा पुरणपोळ्या करायच्या ग मुक्ते? अरे त्या तिघा जणांनी लुटू 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 आईच्या हाताखाली काम करावं. कुणी पाणी आणावं, कोणी सरपण आणावं, कोणी पातेल्याला माती लावावी, कुणी चुलीला जाळ घालावा, कुणी अंगणामध्ये सडा टाकावा, कुणी झाडून घ्यावं. असं त्याची तिन्ही मुलं आपल्या आई वडिलांच्या हाताखाली लुटू लुटू काम करत होते. पण मुलांना माहिती काय आज हे का आणि कशा करताय? आज सर्वच मावळून जाणार होतं. आज पुन्हा आई वडिलांचा सूर्य, ज्ञानाचा सूर्य, बोधाचा सूर्य कधी त्यांच्या जीवनामध्ये उगवणारच नव्हता. अरे आज गोड खाऊ घालणार होते आई वडिलांच्या हातचं शेवटचं. पण मुलांना माहिती काय, पट 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 लेकरं आईच्या हाताखाली मदत करू लागली. ज्ञाना म्हणायचं, आई आज पुरणपोळी? हो. मुक्ताईनं विचारावं, आई आज कतलं ग जेवण? बोबड्या भाषेत ती चोळी, तो परकर, त्या अर्ध्या चंद्रकुत्रीचा कृतीचा गंध आहे, 2 अशा वेण्या आहे. 5 वाजूपर्यंत स्वयंपाक तयार झाला. केळीच्या पानावरती तिन्ही लेकरांना वाढला. ज्ञानदादा, सोपान काका आणि मुक्ताई. आणि आपल्या हाताने ती आई त्या तिन्ही लेकराला खाऊ घालत होती. अगोदर ज्ञानदादाच्या हातात मुखामध्ये घास घातला, तदनंतर मुक्ताईच्या मुखात, तदनंतर सोपान काकाच्या मुखामध्ये घास घातला आणि सगळ्यात शेवट मुक्ताईच्या मुखामध्ये घास घातला. मुक्ताईनं तोंड उघडलं जसं चिमणीच्या पिल्लाने उघडावं तसं. आणि मुक्ताईला आई म्हणत होती, मुक्ते काय आई? हे मुक्ते
तू लहान आहेस ग, 3, 3.5, 4 वर्षाची मुक्ताई, लहान आहेस ग तू. काय करू मुक्ते, त्रास देऊ नको ज्ञान दादाला, सोपान काकाला. हे नाही आहे, हे सोपाना काय मुक्तीला सांभाळशील ना रे बाळा. हो आई, आज आई असं वेगळं का बोलते हे कोणाच्याच लक्षात नाही, कोणाच्याच लक्षात नाही. 7, 7:30 लेकराला म्हणू लागले आम्हाला झोपायचं आहे. पटा पटा झोपी गेले. दिवसभर दमले होते लेकर, आईंना स्वयंपाकामध्ये मदत करू लागले होते म्हणून दमले होते ते लेकर. पटापटा झोपी गेले आणि तेवढ्यामध्ये मनामध्ये असे असंख्य प्रश्नाचं कोलाहल माजलं होतं. आपण गेलात तर लेकराचं काय होईल? मुक्ती लहान आहे, मुक्तीने जगावं कसं? अरे तिची समजूत कोण घालेल? अरे ज्ञानात तर अजून लहान आहे. निवृत्ती असायला पाहिजे होता आज, निवृत्ती असायला पाहिजे होता आज. निवृत्तीला सांगितलं असतं, निवृत्ती आई वडील गेल्यानंतर मोठा भाऊ हा बापाच्या ठिकाणी राहतो, सांभाळून घे संपूर्ण मुलांना. पण निवृत्ती कुठं गेलाय कुणास ठाऊक. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा घालत असताना निवृत्ती कुठं गेलाय कुणास ठाऊक. माई रात्रीचे 11 वाजले. विठ्ठलपंत उठले आणि विठ्ठलपंत उठल्यानंतर त्या ठिकाणी लोमन दिव्याची वाट लांब केली, हातामध्ये बोरू घेतला. विठ्ठलपंत लिहायला प्रारंभ करतायत. विठ्ठलपंतांनी पत्र लिहिलं, मी विठ्ठलपंत कुलकर्णी, पैठणकरांनी दिलेल्या न्यायाप्रमाणे आम्ही दोघेही पतिपत्नी देहांत प्रायचित्त करतोय. आमच्या मुलांची मुंज व्हावी, आमच्या मुलाला समाजामध्ये व्यवस्थितरित्या जगता यावं म्हणून आळंदीकरांना हा पत्र ठेवलेलं आहे. आणि खाली सही केली आपला विठ्ठलपंत कुलकर्णी. पत्राची घडी घातली. आळंदी पैठणकरांनी दिलेल्या न्यायाचा कागद माऊलीच्या उशाला ठेवला. बाबा, आणि त्याच वेळेस रुक्मिणीला विठ्ठलपंत सांगू लागले, रुक्मिणे उठ, आता निघायचंय अनंताच्या प्रवासाला, उठ. अरे रुक्मिणी झोपलीच कुठं होती उठायला? रुक्मिणीचे डोळे डबडबलेले होते, पत्राने डोळे पुसत होती. आलेले हुंदके तसेच पदराने दाबत होती. रुक्मिणी उठली, आपल्या पिलांकडे असे नजर भरून बघितलं, शेवटचं बघितलं त्या गायीनं आपल्या मुलांकडे. रात्र 11, 11:30. रुक्मिणी चल, आता निघायचंय. ठीक आहे. हो, एकदा 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 ज्ञानाच्या डोक्याला हात लावून येऊ का? ठीक आहे रुक्मिणी, जा. अरे रुक्मिणी गेली. ज्ञानदादाच्या डोक्यावरून असा हात फिरवला. रुक्मिणी चल ग, उठल मुक्ती, काय सांगशील? पुन्हा रुक्मिणी दारापर्यंत आली. अरे मुक्ताई गुडघ्यात मुंडक घालून झोपली होती ना, खोकली ती. अंगावरच पांघरून बाजूला गेलं. 4 वर्षाची आहे, 4. अहो, मुक्तीचा पापा घेऊ का होय? मुक्ती जवळ जाऊ का? मुक्तीच्या गालावरून हात फिरवू का हो? शेवटचं 4 वर्षाचं लेकरू आहे माझं. अरे ज्यावेळेस ती मुक्ताईकडे पळत गेली ना, मुक्ताईच्या तोंडावरून हात फिरवला. अगदी निरागस आहे मुक्ताबाई, निरागस झोपलेले. काय माहिती त्या लेकरांना आता काय घडतंय ते काय माहितीये बाबा. ज्यावेळेस मुक्ताईच्या तोंडावरून डोक्यावरून हात फिरवलं ना त्या आईनं, त्या आईचा नेत्रातलं एक अश्रू मुक्ताबाईच्या अंगावर पडणार. तेवढ्यामध्ये विठ्ठलपंताने मध्ये हात घातला, अश्रू वरचीवर झेलला. उठल गती, उठ, निघायचं आपल्याला. निघाले भाई. ज्यावेळेस विठ्ठलपंत कुलकर्णी रुक्मिणी माता कुटियाच्या दारातून निघालेली आहे. आत बाहेर बांधलेली रात्र आहे, एक वेडी रात्र, झाडाला बांधून ठेवलेली रात्र आहे. चंद्र इंद्रणीच्या डोहामध्ये मरून पडलेला आहे. टिटवी कुठंतरी केकाटते. भयान रात्र त्या दिवशीची, काळाची रात्र आहे. आणि तेवढ्यामध्ये ते 2 आई वडील निघाले. आई वडील निघत असताना
काही अंतर चालून गेले आणि काही अंतर चालून जात असताना निवृत्तीनाथ समाधीमध्ये आहे, गहिनीनाथांकडे. निवृत्ती दादा समाधीमध्ये आहे, समाधी. गहिनीनाथ समोर आहे. निवृत्ती दादाने पद्मासन घातलेलं आहे, समाधी लावलेली आहे, वलसणीचं पाणी आढ्याला गेलेलं आहे. संपूर्ण ब्रह्मांड तो फिरत होता ध्यानामध्ये. आणि ध्यानामध्ये त्याला ते दोन जोडपे दिसले. ध्यानामध्ये दोन जोडपे दिसले, पण कोण आहे कोणास ठाऊक, ओळख पटत नव्हती. ध्यान लागलेलं आहे, हा संपूर्ण ब्रह्मांड ध्यानामध्ये आहे. कुठंतरी चंद्र आहे, कुठंतरी चांदण्या आहे, कुठंतरी किर्र अशी रात्रीचा पहर आहे. ध्यान लागलेलं आहे आणि ध्यानामध्ये ते दोन स्त्री आणि पुरुष येत आहेत. नदीच्या कडेनं चाललेले आहेत. जात असताना अतिशय मोठ्या कडेवरती गेलेले आहेत आणि कडेवर गेल्यानंतर धड दिसे त्याने आपल्या दोन्ही शरीराला झोकून दिलं. पण पडत असताना निवृत्तीनाथाने बघितलं, अरे आई बाबा. समाधीतून जागा झाला, दचकला निवृत्ती. गहिनीनाथाने विचारलं, का उघडली डोळे? आई बाबा गेले हो. बघितलं मी ध्यानामध्ये. घाबरू नकोस, मी पण बघितलंय. योगी आहेस तू. उत्पत्ती स्थिती लय हे योग्याला नकोय. योगी आहेस तू. ध्यानाला लाग. अलख निरंजन. निवृत्ती दादाने सुद्धा गहिनीनाथाच्या पाठीमागे अलख निरंजनाचा जयघोष केला. अलख निरंजन. पुन्हा पुन्हा निवृत्ती दादा ध्यानामध्ये आहे. पुन्हा ध्यानामध्ये आहे. पिंड ब्रह्मांडामध्ये फिरतोय. हा पंचमहाभूताच्या देहातला जो जीव आहे, तो जीव ह्या ब्रह्मांडामध्ये पदक्रमणा फिरतोय. निवृत्ती दादांचा संपूर्ण विश्वाचा अभ्यास करत तो फिरतोय. महाराज, त्यावेळेस पहाट झाली. पहाट झाल्यानंतर ज्ञानदादा उठले, पत्र वाचलं. ज्ञानदादा डसडसा रडतायत. ज्ञानदादा रडत असताना मुक्ताबाईच्या मुक्तावरच्या पायावरती ज्ञानदादाचे गरम अश्रू पडले. मुक्ताबाई उठली. काय झालं ज्ञाना? मुक्ते, आपले आई बाबा नाही राहिले ग. आपले आई बाबा आपल्याला सोडून गेले. मुक्ते, आपल्याला सोडून गेले. तेवढ्यामध्ये निवृत्ती दादा उठला. काय झालं ज्ञानदादा? ज्ञानदादाने निवृत्ती दादाच्या हातामध्ये कागद दिला. निवृत्ती दादाने वाचला. निवृत्ती दादाही रडायला गेला. मुक्ते, आणि ज्ञानदादाच्या अंगावरती धडदिशी कोसळला. निवृत्ती दादा मुक्ताईचं मुंडकं मांडीवर घेतलं दादाने आणि डोक्यावरून हात फिरत होता. सोपानाला बाजूला घेतलं. सोपान आणि मुक्ता रडते. ज्ञानदादा सदगत झालेला आहे. दोन्ही भावंड आहे. माही एक आहे. त्यांनी एक केलं होतं बाबा. मुक्ताईला सांगितलंच नव्हतं आपले आई वडील देहांत प्रायचित्त केलेत म्हणून. मुक्ताईला म्हटले होते फक्त. मुक्ताने विचारलं, हे ज्ञाना, हे सोपाना, काय ग आपली आई कुठे आहे, बाबा कुठे आहे? सांगितलं, आई वडील गावामध्ये गेलेत. मुक्तीला माहित नव्हतं का आळंदीचे दरवाजे आपल्याकरता बंद आहेत म्हणून? माहित होतं. पण मुक्ताबाई करता खोटं खोटं का होईना फिरून येऊ आपण गावामधून म्हणून. बरं का आई, ज्ञानदादाने तो पैठणकरांनी दिलेला न्यायाचा कागद, न्यायाची मोहर असलेला कागद आपल्या कमरेला घडी घालून कोसून ठेवला. आणि मग सोपान काका, मुक्ताबाई सर्वात मागे, ज्ञानदादा सर्वात पुढे. 10-15 फुटाचं अंतर आहे. आई वडिलांना खोटं खोटं शोधायचं म्हणून निघालेले आहेत. तेवढ्यामध्ये विसोबा नामक बामण, नाव लक्षात असू द्या, विसोबा. घोड्यावरती आपल्या शेतामध्ये रपेट मारण्याकरता चालला होता. पायामध्ये बुट आहेत. महाराज, डोक्यावरती पगडी आहे, उघडबंब शरीर आहे, 2 टांगी धोतर आहे, हातामध्ये घोड्याचा लगाम आहे. आणि तो चालत असताना तेवढ्यामध्ये ज्ञानदादा समोर दिसला. अरे संन्यासाच्या कार्ट्या, सकाळी सकाळी आलास. दोन्ही भोवया वक्र केल्या, कपाळावरती अनेक आढ्या पाडल्या, घोड्याचा लगाम ओढला, सकाळी सकाळी तोंड दाखवायला आलास.
आज दिवस चांगला जाणार नाही. तेवढ्यामध्ये ज्ञानदादाने झपाझपा पावलं टाकले आणि पावलं टाकल्यानंतर समोर गेला, आपले दोन्ही हात छातीशी लावले. काका काय म्हणतोस काका? काका पैठणकरांनी दिलेल्या न्यायाप्रमाणे आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त केलंय काका. हा बघा न्यायाचा कागद. आम्हाला समाजामध्ये व्यवस्थितरित्या जगता यावं, आमची मुंज व्हावी याकरता. पण माझी बहीण लहान आहे हो. पण तिला समजू कोण घालणार आहे की आई निघून गेली अनंताच्या प्रवासाला, वडील निघून गेलेत अनंताच्या प्रवासाला. खोट खोट का होईना आळंदीमध्ये फिरू द्या हो काका, फिरू द्या. नाही आली त्या धर्म मार्तंडाला दया. माऊलीनं बुटा सगट पाय पकडला होता, तशीच लात माऊलीच्या छातीत मारली. माऊली धडदिशी खाली पडले. उठात रक्त निघालं, हातात रक्त निघालं. अरे ती मुक्ती आहे, पळत आली. ती चोळी, तो परकर, त्या दोन वेण्या, अर्धा चंद्राकृतीचा गंध. मुक्ताबाईनं ज्ञानदादाचं मुंडकं मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेतल्यानंतर मुक्ताईनं आपल्या परकरानं ज्ञानदादाच्या निघालेलं रक्त पुसलं, ओठाच निघालेलं रक्त पुसलं. आणि मुक्ताई आपले चिमुकले हात करून म्हणत होती, नका हो मालू, नका मालू. पुन्हा कधी कधी आम्ही तुमच्या आनंदीला येणार नाही काका. पुन्हा कधी कधी तुमच्या आनंदीला येणार नाही काका. मारू नका, मारू नका. हे मुक्ताबाई बोलते, हे मुक्ताबाई. बाई ते योग्यानं किती अन्याय, त्या योग्यानं किती अपराध, त्या योग्यानं किती यातना सहन केल्या मायबापांनो. कारण की योगी कसा आहे, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पावन 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 मनाचा. साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागी झाले बंधी, विश्वरागी झाले बंधी, विश्वरागी झाले बंधी, विश्वरागी झाले बंधी. साह्य अपराध जनाचा, साह्य अपराध जनाचा, विश्वरागे झाले बंधी, विश्वरागे झाले बंधी, विश्वरागे झाले बंधी, विश्वरागे झाले बंधी. संती सुखे भावे पाणी, संती सुखे भावे पाणी,
विश्वरागे झाले बंधी विश्वरागे झाले बंधी विश्वरागे झाले बंधी संती सुखे भावे पारी संती सुखे भावे पारी विश्वरागे झाले बंधी विश्वरागे झाले बंधी विश्वरागे झाले बंधी विश्वरागे झाले बंधी शब्दशास्त्री झाले क्लेश शब्दशास्त्री झाले क्लेश शस्त्रे भावे क्लेश शब्दशास्त्रे भावे क्लेश संती मानावा उपदेश संती मानावा उपदेश उपदेश विश्वरागे झाले बंधी 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 संती सुखे भावे पानी संती सुखे भावे पानी विश्वरागे झाले बंधी 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 योगी पावन मनासा साही अपराध जनांचा विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडात ज्ञानेश्वर योगी आहेस योगी योगी आहे आणि त्यावेळेस ज्ञान दादा सोपान काका मुक्ताय आपल्या कुठ्यामध्ये गेले इकडे बळवंत शास्त्री पैठणचे बळवंत शास्त्री आणि ते पान चाळून काढत होते कुठं आधार सापडतोय का कुठं आधार सापडतोय का विठ्ठलपंत वाचला पाहिजे विठ्ठलपंत लेकूरवाळा आहे रात्रभर जागायचे रात्रभर जागून 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 प्रत्येक पान चाळून काढायचे आणि तसेच ग्रंथावर लवंडायचे तसेच झोपायचे निराश व्हायचे एक दिवस सायंकाळी असंच वाचत असताना तेवढ्यामध्ये त्याने सांगितलं सापडला बळवंत शास्त्री काय सापडला लेकूरवाळा विठ्ठलपंत आहे ना त्याला जगण्याचा आधार सापडला कसला काय माझघरामध्ये झोपली होती तशीच उठल्यानंतर झपाझपा पावलं टाकत ती म्हातारी ज्यावेळेस बळवंत शास्त्रींच्या खोलीमध्ये आले अंधार होता काय बरळताय का ओरडता का तेवढ्यामध्ये पुन्हा माघारी गेली आणि आपला तो दिवा आणला तीन हातामध्ये एका हाताने असा कंस करून घेतला दिवा विझू नये म्हणून अहो झालं काय अगं सापडला विठ्ठलपंतांचा जगण्याचा आधार सापडला
सापडला. आपण तोवर त्याने